नमस्कार मित्रांनो, आपले स्वागत आहे आपल्या आवडत्या स्पर्धा परीक्षा यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, नुकतीच म्हणजे काल कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची फायनल आन्सर की जी आहे ती रिलीज करण्यात आलेली आहे। त्यानंतर बहुसंख्य विद्यार्थ्यांच्या या कॉमेंट येत आहे की सर, कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा जो फायनल रिझल्ट आहे तो कधी लागणार आहे आणि याची एक्सपेक्टेड कट ऑफ जी आहे ती किती जाणार आहे। तर यावर हा व्हिडिओ मी घेऊन आलेलो आहे। प्रत्येकाला इंडिव्हिज्युअली रिप्लाय करणे शक्य होत नाही, त्यामुळे व्हिडिओमार्फत तुम्हा सर्वांसाठी ही अत्यंत उपयुक्त माहिती मी घेऊन आलेलो आहे। त्यासाठी तुम्ही आपल्या या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा। चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओच्या लिंकमध्ये डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, त्या लिंकवर जाऊन आपल्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा जॉईन करून घ्या। आपल्या टेलिग्राम चॅनलमध्ये तुमच्यासाठी भरपूर अशी माहिती फ्री ऑफ कॉस्ट दिल्या जाते, त्यासाठी एकही रुपये तुमच्याकडून घेतले जात नाही, तर त्याला तुम्ही जॉईन करून घ्या। आता बघा मित्रांनो, फायनल आन्सर की आल्यानंतर दोन फॅक्टर जे आहे ते कट ऑफवर इफेक्ट करणार आहे। या ठिकाणी बहुतांश मुलांचे दोन प्रश्न जे आहेत ते कॅन्सल करण्यात आलेले आहे। त्यानंतर शिफ्टमध्ये एक्झाम झाली, त्यामुळे नॉर्मलायझेशनसुद्धा होणार आहे। ज्या शिफ्टचा पेपर कठीण होता त्या शिफ्टवाल्या कॅन्डिडेट्सचे 4 ते 6 मार्क देखील या ठिकाणी वाढणार आहे। आणि यावेळेस कल्याण डोंबिवलीमध्ये खूप सारे ॲक्ट्सवर क्वेश्चन आले होते आणि सिलेबस पॅटर्नसुद्धा वेगळा होता। या ठिकाणी 40 प्रश्न हे फक्त ॲक्ट्सवर विचारण्यात आले होते, जसे RTI ॲक्ट, महानगरपालिकाचा ॲक्ट आणि सेवा ॲक्ट यांच्यावर खूप सारे प्रश्न विचारण्यात आले होते, त्यामुळे तो फॅक्टरसुद्धा या ठिकाणी कट ऑफवर परिणाम करणार आहे। तर या ठिकाणी मी तुम्हाला सांगू इच्छितो की ज्यांना पण 150च्या वर या ठिकाणी मार्क्स पडत आहेत त्यांचे या ठिकाणी चान्स बनत आहे। आणि जर तुम्ही कॅटेगरी किंवा एक सर्व्हिसमॅन वगैरे असाल तर त्या ठिकाणी 140पर्यंत मार्क्स जर तुमचे पडत असेल तर तुम्हाला चान्स आहे। आता याची मेरिट लिस्ट केव्हापर्यंत येणार हा तुमचा प्रश्न आहे, तर जवळपास 15 ते 20 दिवसामध्ये तुम्हाला याची मेरिट लिस्ट बघायला मिळणार आहे। त्या ठिकाणी तुमचा स्कोअरनुसार तुमची रँक किती आहे हे तुम्हाला माहीत पडणार आहे। त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि चॅनलच्या टचमध्ये राहा। व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।